महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक तो दिनांक 17 ऑगस्ट 2024 ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा आहे बघा, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 पात्र शिक्षकांची नोंदणीसाठी माहिती मागवण्याबाबत। बघा, जे वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी पात्र आहेत त्यांची नोंदणीसाठी माहिती मागवण्याबाबत या ठिकाणी हे परिपत्रक काढलेले आहे। प्रशिक्षणार्थी शालार्थ सेवार्थ आयडी वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे। आता हा जो परिपत्रक काढलेला आहे, हाच परिपत्रक मी तुम्हाला सोप्या भाषेत या ठिकाणी समजून सांगतो। हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCRT पुणे यांनी जारी केले असून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 साठी पात्र शिक्षकांची माहिती गोळा करण्याबाबतचा हा परिपत्रक आहे। प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय तसेच पूर्णवेळ कला व क्रीडा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाले असेल तर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि 24 वर्ष पूर्ण झाले असेल तर निवड वेतन श्रेणी मिळण्यासाठी हे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित केले जात आहे। प्रशिक्षणासाठी पात्रतेचे निकष 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत, बघा हा ऑगस्ट महिना चालू आहे, 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सेवेची 12 वर्ष पूर्ण होणे आणि 24 वर्ष निवड श्रेणीसाठी पूर्ण करणारे शिक्षक म्हणजे बघा 30 नोव्हेंबर 2026 ला 12 वर्ष पूर्ण पाहिजेत किंवा 24 वर्ष पूर्ण पाहिजेत, तेच या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करू शकतात। 30 जून 2027 पर्यंत 12 किंवा 24 वर्षे सेवा पूर्ण करणारे तसेच 30 जून 2027 अखेर सेवानिवृत्त होणारे शिक्षक। बघा, 30 जून 2027 पर्यंत 12 किंवा 24 वर्ष सेवा पूर्ण करणारे तसेच 30 जून 2027 अखेर सेवानिवृत्त होणारे शिक्षक या ठिकाणी नोंदणी करू शकतात। नोंदणीची पद्धत कशी असणार आहे तर बघा, पात्र शिक्षकांची नोंदणी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। आपण दरवर्षी बघा ही ऑनलाईन पद्धतीनं पात्र शिक्षकांची नोंदणी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाते। ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शिक्षकाकडे शालार्थ आयडी किंवा सेवार्थ आयडी असणे बंधनकारक आहे। कार्यालयाने दिलेले निर्देश व अंतिम मुदत संबंधित सर्व शिक्षण संचालनालय व आयुक्तालयाने त्यांच्या अखात्यारीतील पात्र शिक्षकांची माहिती म्हणजे एक्सेल शीट किंवा API द्वारे, हे एक्सेल शीट आपल्या व्हॉट्सअपला आता व्हायरल होणारच बघा, आपल्याला 2-4 दिवसानंतर समजणारच आहे। हे एक्सेल शीटमध्ये माहिती आहे आणि हे जे त्यांनी ते ईमेल ID दिलेला आहे याच्यावर ते पाठवावं लागणार आहेत, या ईमेलवरती पाठवायचे आहेत। माहिती पाठवण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत, मुदतीनंतर आलेल्या माहितीचा विचार केला जाणार नाही। ही जी एक्सेल शीटमध्ये माहिती पाठवायची शिक्षकांची वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी 3 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही माहिती मागवली जाणार आहे। गोळा केली जाणारी शिक्षकांची माहिती काय आहे तर बघा, शिक्षकाचे नाव, शालार्थ आयडी, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, शाळेचे नाव, UDAS कोड, जिल्हा, तालुका, पदनाम, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि सेवेत रुजू झाल्याची तारीख म्हणजे जॉईनिंग डेट, अशा प्रकारची माहिती त्या एक्सेल शीटमध्ये भरून आपल्याला ती पाठवायची आहे। ते एक्सेल शीट आता 2-4 दिवसानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हायरल झालेली ते आपल्याला दिसेल। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।